राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। शिराळ्याच्या शिवाजीराव नाईक आणि सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणातील अद्भुत कथा। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी येत्या 18 मार्च रोजी निवडणूक होते। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सध्या अक्षरशः सत्तेची जोरदार रस्सीखेच सुरू आहे। प्रत्येक मताचं राजकारण होतंय, प्रत्येक सदस्यावर नजर ठेवली जाते। अध्यक्षपद कुणाच्या गळ्यात पडणार यावरून राजकीय वातावरण तापलंय। दोन्ही बाजूकडून ठाम दावे केले जात आहेत, अध्यक्ष आमचाच होणार। मात्र सांगली जिल्हा परिषदेच्या इतिहासात असा एक प्रसंग घडला होता जेव्हा कोणतीही धावपळ नाही, कोणतीही लॉबिंग नाही, कोणतीही राजकीय मोहीम नाही आणि तरीही अध्यक्षपदाची माळ एका नेत्याच्या गळ्यात पडली। तो नशीबवान नेता म्हणजे शिराळा तालुक्याचे शिवाजीराव नाईक। ही कथा आहे नशिबाची, नेतृत्वाच्या विश्वासाची आणि एका अभ्यासू कार्यकर्त्याच्या राजकीय प्रवासाची। 1979 राजकारणात उगवलेलं नाव। 1979च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेसची जोरदार लाट होती। बहुतांश जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते। त्या काळात जिल्ह्याच्या राजकारणावर वसंतदादा पाटील यांचं प्रभावी नेतृत्व होतं। याच निवडणुकीत शिराळा तालुक्यातून शिवाजीराव नाईक अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले। काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही वसंतदादांनी मोठेपणा दाखवत शिवाजीराव नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत सत्ता स्थापन केली। खानापूरचे संपतराव माने जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, तर शिवाजीराव नाईक त्यांच्या गळ्यात शिक्षण सभापती पदाची जबाबदारी पडली। ही जबाबदारी त्यांनी केवळ पद म्हणून न पाहता ती एक ध्येय मानली। जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका घेतली। त्यांच्या कामाची दखल केवळ जिल्ह्यातच नव्हे तर मंत्रालयापर्यंत घेतली जाऊ लागली। अभ्यासू, शांत आणि कार्यक्षम नेता म्हणून शिवाजीराव नाईक यांनी ओळख निर्माण झाली। 1985 एका लखोट्यात दडलेलं भविष्य। 1985 मध्ये पुन्हा जिल्हा परिषद निवडणुका झाल्या। यावेळी शिवाजीराव नाईक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले। अध्यक्षपदाची निवड होणार होती आणि काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बैठक सुरू होती। त्या बैठकीत अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। यात पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आर पाटील आणि विद्यमान आमदार अनिल बाबर यांचाही समावेश होता। दरम्यान विद्यमान अध्यक्ष संपतराव माने हे विधानसभेत निवडून गेले होते, त्यामुळे अध्यक्षपदासाठी नवीन नाव निश्चित करणं आवश्यक होतं। बैठकीत अचानक तासगावचे ज्येष्ठ नेते दिनकर आबा उठून उभे राहिले। त्यांनी शांत पण ठाम आवाजात सांगितलं, अध्यक्षपदासाठीचं नाव मुंबईहून वसंतदादांनी एका लखोट्यात पाठवलंय। त्या लखोट्यात ज्यांचं नाव असेल त्यांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायचंय। संपूर्ण सभागृहात शांतता पसरली। सर्वांच्या नजरा त्या लखोट्याकडे लागल्या होत्या। दिनकर आबांनी सर्वांसमोर तो लखोटा उघडला आणि त्यातून जे नाव बाहेर आलं ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। त्या लखोट्यात लिहिलं होतं शिवाजीराव नाईक। क्षणभर सभागृहात कुजबूज सुरू झाली। स्वतः शिवाजीराव नाईक ही या निर्णयानं थक्क झाले होते, कारण त्यांनी कधीही अध्यक्षपदासाठी धावपळ केली नव्हती, पण नेतृत्वाचा विश्वास आणि नशिबाची साथ यामुळे अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली। सलग 6 वर्ष अध्यक्षपद। 1985 ते 1991 या 6 वर्षाच्या काळात शिवाजीराव नाईक यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं। त्यांच्या कार्यकाळात विकास कामांना गती मिळाली। प्रशासनावर मजबूत पकड ठेवत त्यांनी ग्रामीण विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या। 1991 ते 92 या काळात जिल्हा परिषद प्रशासकांच्या ताब्यात होती। पुन्हा अध्यक्षपदाची पुनरावृत्ती। 1992 मध्ये पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक झाली। शिवाजीराव नाईक पुन्हा निवडून आले आणि पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या गळ्यात पडली। 1995 पर्यंत त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं, म्हणजेच एकूण 9 वर्ष त्यांनी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं, जे त्या काळात मोठं आणि प्रभावी नेतृत्व मानलं जात होतं। जिल्हा परिषदेतून विधानसभेपर्यंत 1995 मध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव नाईक आमदार म्हणून निवडून आले। त्यांच्या राजकीय प्रवासानं पुढे उंच भरारी घेतली आणि ते राज्य मंत्रिमंडळात मंत्रीही झाले। नशिबाचा अनोखा खेळ। आज सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे। प्रत्येक मतासाठी गणित मांडलं जात आहे, राजकीय रणनीती आखल्या जात आहेत, परंतु इतिहास सांगतो कधी कधी राजकारणात नशिबाचाही मोठा वाटा असतो। कारण ज्यांनी अध्यक्षपदासाठी कोणतीही धावपळ केली नाही अशा शिवाजीराव नाईक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आणि त्यांनी तब्बल 9 वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व केलं। म्हणूनच म्हणावं लागेल, राजकारणात सर्व काही गणितानं होत नाही, काही गोष्टी नशिबाच्या लेखी असतात। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला
लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.